श्री स्वामी समर्थ वाईट फॅमिली. दिव्यास किचन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत गुळाचा चहा. अगदी साधी सोपी रेसिपी व त्याच्यासोबत एक ट्रिकसुद्धा, जेणे आपला चहा कितीही वेळ उकळला तरी भी फाटणार नाही. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. सर्वप्रथम पातेल्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे. इथे विलायची, अद्रक, गूळ, दूध आणि चहापत्ती घेतलेली आहे आपण. आता पाणी उकळू लागलं आहे. आता आपण त्यामध्ये कुटलेलं अद्रक टाकून घेऊयात. अद्रक टाकून झालेलं आहे. आपण त्यामध्ये गूळ देखील टाकूया. गूळ हा छान पाण्यामध्ये मेल्ट होऊ लागलेला आहे. आता आपण त्यामध्ये चहापत्ती टाकून घेऊयात. आपण चहापत्ती टाकून घेतलेली आहे. आता आपण त्यामध्ये विलायची पावडर टाकून घेऊयात. आणि आता त्यामध्ये एक ट्विस्ट आहे. आपला चहा दूध टाकल्यावर फुटू नये, त्यामुळे आपण याच्यामध्ये एक पिंच असा खाण्याचा सोडा टाकणार आहोत, जेणेकरून आपला चहा हा फुटणार नाही. आपण सोडा टाकून घेतलेला आहे. आता आपण त्यामध्ये दूध टाकूया. इथे बघू शकता आपला चहा छान असा उकळत आहे. एक 5 ते 10 मिनटं आपण छान असा चहा उकळवून घेऊयात. आपण 5 ते 10 मिनटं चहा उकळून घेतलेला आहे, तरी देखील आपला चहा फाटला नाही आहे. त्यामुळे तुम्ही देखील एक पिंच असा खाण्याचा सोडा गुळाच्या चहामध्ये टाकू शकता. गरम गरम असा आपला गुळाचा चहा तयार आहे. थंडीमध्ये गुळाचा चहा पिण्याची मजाच वेगळी आहे. तुम्ही देखील थंडीमध्ये गुळाचा चहा करा आणि कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. आणि हो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत.